मी विजय देशमुख आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो, सोलापूर शहर मतदारसंघाने मला सलग 4 वेळा निवडून दिलं. आज मी 5व्यांदा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मागण्यासाठी आज मी तुमच्या समोर उभा आहे. मी गेल्या 20 वर्षामध्ये जी कामे केली आहेत त्याचा विचार करून मी जनता मला पुन्हा विक्रमी मताधिक्याने निवडून या विधानसभेत पाठवेल अशी मला खात्री वाटते. सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न असू दे, या भाजपाने लक्ष दिलं आणि या शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये 1985ला झालेली आहे. गेल्या 40 वर्षात शहराची वाढ झाली, पण पाणी पुरवठा ज्या 1985ला जी स्थिती होती ती स्थिती होतं. आज 5 दिवसाला सोलापूर शहराचा पाणी पुरवठा होतो, पण आता जी समांतर जलवाहिनी टाकलेली आहे ते 90% काम पूर्ण झालेलं आहे. लवकरात लवकर महिन्यात 2 महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि सोलापूर शहराला 1 दिवसाआड पाणी मिळणार आहे. ही योजना पूर्ण होण्याच्या स्वरूपात आहे. स्मार्ट सिटीची योजना आपल्या आदरणीय नरेंद्रजी मोदींच्या ज्यांनी स्मार्ट सिटी आणलं त्यामुळे या सोलापूर शहरांचं स्मार्ट सिटीमध्ये समावेश केलं आणि 1100 कोटी रुपयाचं जवळपास 90% कामं या स्मार्ट सिटीचे पूर्ण झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे सोलापूरमध्ये माझ्या मतदारसंघात ज्या ब्रिटिशकालीन ज्या ड्रेनेज लाईन पिण्याच्या पाण्याचे होते ते आज सगळीकडे बदलून सगळीकडे सिमेंटचे रस्ते आणि सगळीकडे आपल्याला मूलभूत सुविधा निर्माण झालेल्या आहे. या आपल्याला माहित आहे आपल्याला या स्मार्ट निधीतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम झालं व ब्रिटिशकालीन ज्या काही ड्रेनेज किंवा पिण्याचा पाईपलाईन होतं सगळ्याची बदल करण्यात आलं. नॅशनल हायवे सोलापूर शहराला जोडणारा तुळजापूर सोलापूर, गाणगापूर सोलापूर, पंढरपूर सोलापूर, विजापूर सोलापूर, मंगळवेढा या 4ही दिशांनी जाणारे रस्ते चौपदरी झाल्यामुळं कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राची आराध्य दैवत विठू माऊली, गाणगापूरचे दत्त महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची सोय झाली. पूर्वी 1.5 तास सोलापूरहून तुळजापूरला जायला वेळ लागत होतं, पण आता बंधू बहिणींनो मी सांगू इच्छितो केवळ 20 ते 30 मिनिटात तुम्हाला तुळजापूर आणि आपल्या अक्कलकोटला जाऊ शकता आणि पंढरपूरमध्ये 1 तासामध्ये जाऊ शकता. ही विकास गंगा आपल्या या सोलापूर जिल्ह्याला झालं केवळ आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी केंद्रातनं निधी दिलं त्यामुळं झालं. आम्ही विमानतळाचं कामं पूर्ण केलं आणि असल्याने शहराच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. व तसे विशेष म्हणजे शहरात गोरगरिबांच्या लोकांसाठी व आरोग्याचा प्रश्न गंभीर होता आणि आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटल हा मेडिकल कॉलेजचा होता, दुसरं सिव्हिल हॉस्पिटल नव्हतं आणि त्या सिव्हिल हॉस्पिटलची मंजुरी युती सरकार असताना आपण मिळवली. आज 100 खाट महिलांचं आणि 100 खाट लहान मुलांचं सिव्हिल हॉस्पिटल आज चालू झालेलं आहे. अनेक आपल्या या सर्वसामान्य गोरगरिबासाठी या देशातल्या सर्वसामान्य माणसासाठी केंद्राने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजीभाई मोदींनी अनेक आपल्यासाठी योजना आणल्या. आयुष्यमान भारत योजना, शेतकरी सन्मान योजना, उज्ज्वला गॅस योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षता योजना, पंतप्रधान सोयनिधी योजना, पंतप्रधान आवास योजना व तसेच विश्वकर्मा योजना असे अनेक जे आज सांगत बसल्यावर आपल्याला तासभर लागेल एवढ्या योजना आणल्या. या राज्यसभे या आपल्या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये या आपण माहित आहे कोट्यवधी रुपये सिंचनासाठी खर्च केलं. आपल्याला माहित आहे की आज शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं आणि शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयामध्ये पीक विमा काढण्याचा आपण बाकीचे पैसे आपण महाराष्ट्र शासन भरतोय. ही योजना आपल्या या देशाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या या देशाच्या शेतकऱ्यासाठी आणल्या आणि आपल्याला माहित आहे मुख्यमंत्री सहायता योजनेतून आपल्याला अनेक कोट्यावधी रुपये आपल्या या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य गोरगरिबाला आरोग्य सेवा करण्यासाठी मिळतो. आणि एवढंच नाही तर आपल्याला सगळ्याला माहित आहे बाल संगोपन योजना आणल्या, महिलांसाठी एसटीचं सवलत आणलं. आपण सगळ्या मी माझ्या माता बहिणीला सांगू इच्छितो आज आपल्याला कुठेही देवधर्माला महाराष्ट्रामध्ये जायचं असलं तर आपण सगळे अर्ध्या तिकीटवर जाता. पूर्वी जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधकांचं सरकार होतं तेव्हा 1 रुपयाचंही सवलत आपल्याला दिलं जात नव्हतं. सर्वात मोठी योजना आणल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
आपल्या सगळ्या बहिणींचं मी खरंच कौतुक करतो. आज आपल्याला माहित आहे ही योजना जेव्हा महाराष्ट्र शासनाने आणलं तेव्हा विरोधकांनी एवढा विरोध केला आणि हा योजना आणू नये म्हणून, हा योजना बंद पडावं म्हणून कोर्टात गेले, स्टे घेतलं. आज वेळ आलेली आहे. आज मी सगळ्या माझ्या बहिणींना सांगू इच्छितो की ही योजना ज्यांनी बंद करण्याचा करण्याचा प्रयत्न केलं, आपण सगळे आता त्याचा बदला घेणार का नाही? ही वेळ आहे की आपण युती सरकारच्या पाठीमागं, ही वेळ आहे भारतीय जनता पक्ष त्यांच्या मित्र पक्षाच्या पाठीमागं राहावं. 20 तारखेला आपण भारतीय जनता पक्ष व आपल्या सहयोग्यांचं सगळ्यांच्या चिन्हासमोर बटन दाबून त्यांची बदला घेण्याची ही वेळ आहे. ज्यांनी आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला. आमच्या या राज्याचे मुख्यमंत्री तर म्हणले केवळ 1500 रुपये नाही तर आम्ही सत्तेवर आल्यावर 2100 रुपये घालू असं त्यांनी जाहीर केलं. आणि त्यासाठी आपण सगळ्यांना ही योजना चालू ठेवायची असेल तर आपण सगळ्यांनी आमच्या पाठीमागं राहावं आणि 20 तारखेला मतदान करावं. एवढंच नाही, या राज्यामध्ये आपल्यासाठी अन्नपूर्णा योजना आणल्या ज्याच्यामध्ये 3 गॅस मोफत आहेत आणि असे अनेक योजना आपल्या मुलींसाठी उच्च शिक्षणासाठी आपल्याला मोफत उच्च शिक्षणासाठी सरकार पैसे भरणार आहे त्याची फी, ही योजना सुद्धा आणल्या. या सोलापूरमध्ये सर्वसामान्य गोरगरिबासाठी नगर आणल्या. आपल्या देशाचे पंतप्रधानांनी 30,000 घरांचा संकल्प आलं, त्यातले 20,000 घरं लोकांना देण्यातही आलं. ही योजना सगळ्यात संकल्प योजना आहे. मीही माझ्या मतदारसंघात 5,000 घराचं योजना आणलं आणि तेही काम पूर्ण होण्याच्या सुरुवात झालेली आहे. आपल्याला सगळ्याला सांगू इच्छितो की आपण या व्यासपीठावर भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी सगळ्या युतीचे आपले या सगळे उमेदवार आहेत. या सगळ्या उमेदवाराला आपल्या सगळ्याला विनंती करतो की जास्तीत जास्त मताने आपण सगळ्यांनी निवडून द्यावं.